सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801। दर रविवारी मंगळवारी बहुजनांची यात्रा असते आणि नेहमीच दररोज यांचं लग्न शुभ कार्य झालेले आहेत। ते देवाला कुलदैवत आला वंदन करण्यासाठी या कुलदैवतास 12वी महिने या डोंगरावर येत असतो। गेल्या 7-8 वर्षापूर्वी लोकवर्गणीतून काही भक्त आणि या डोंगरावर येण्यासाठी घाटरोड स्वखर्चाने तयार केलेला आहे। याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। पिढ्यानपिढ्या 5000 वर्षाच्या अगोदरपासून या देवस्थानाचं कुलदैवत महत्त्व आहे। भोजलिंग म्हणजे बळीराजाच्या नवखंडांपैकी एका खंडाचा पालक, सर्वांना भोजन देणारा म्हणून त्याला भोजलिंग म्हणतात। भोजलिंगाचा सेवक म्हणून मी शंकरराव लिंगे आणि या विभागातील सर्व बहुजनांचं कुलदैवत असलेला भोजलिंग यांच्या दर्शनासाठी वर्षभर कोट्यवधी भाविक येथे येऊन जातात। शासनानं आजपर्यंत या ठिकाणी कोणतीही व्यवस्था केलेली नाही। पिण्याच्या पाण्याची, राहण्याची किंवा यात्रेसाठी लागणारं साहित्य, निवारा जो निर्माण झालेला आहे, शासनाचे या कुलदैवताकडे दुर्लक्ष आहे, असे खंत भोजलिंगाचे भक्त सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी व्यक्त केली आहे। भोजलिंग हे देवस्थान शुद्ध शाकाहारी आहे, परंतु त्यांच्या शेजारी असलेल्या म्हसोबा या म्हसोबाची यात्रा दर मंगळवारी, शुक्रवारी, रविवारी असते। या ठिकाणी हजारो बकऱ्यांचा बळी दिला जातो। या ठिकाणी येणारा भक्त हा सकाळी 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत येतो, भोजलिंगाचं दर्शन घेतो आणि नंतर म्हसोबाची जत्रा करून या ठिकाणी मांसाहारी जेवणाचा कार्यक्रम करून आपापल्या गावी निघून जातो। सकाळी 9 ते 6 पर्यंतच या डोंगरावर भक्तजन असतात, कारण या ठिकाणी राहण्याची वगैरे सोय नाही आहे। ती सुद्धा अलीकडच्या काळात थोडीफारची सोय झालेली आहे। ती सर्व लोकवर्गणीतून पिण्याचं पाणी, काही झाडे लावलेले आहेत, काही शेड उभा केलेला आहे। हे जत्रेसाठी लागणारी भांडी वगैरे साहित्य या ठिकाणी आता मिळू लागलेले आहेत। डोंगरावर येण्यासाठी जो रस्ता पाहिजे तो घाट रोड किमान 3-4 किलोमीटरचा आहे। तो घाट अद्याप जो लोक वर्गणीतून केलेला आहे तो अत्यंत धोकादायक आहे। त्याचं डांबरीकरण झालेलं नाही किंवा याचा कोणताही शासनमान्य प्लॅन करून हा घाट तयार केलेला नाही। भोजलिंग देवस्थान हे कुलदैवत असल्यामुळे फार मोठे जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी ज्यांचे कुलदैवत आहे तो वर्षातून एकदा तरी येऊन या ठिकाणी दर्शन घेतो, शेजारी असलेल्या म्हसोबाची यात्रा करतो आणि लग्नशुभ कार्य झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कुलदैवताला भेटण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत येतो। पूर्वी या ठिकाणी येण्यासाठी अजिबात रस्ता नव्हता। 2-2, 3-3 फूट उंचीच्या पायऱ्या होत्या, तरीसुद्धा त्या पायऱ्यामधून रस्ता काढत भक्तगण या ठिकाणी येत होते। आता थोड्या सोयी झालेल्या आहेत, त्यामुळे भक्तगणांची संख्याही फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तरी याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार किंवा महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांनी त्वरित लक्ष घालून भोजलिंगाच्या डोंगरावरील सुमारे 350 ते 400 एकर क्षेत्रावर फळझाडे, सावलीची झाडे लावण्याची अत्यंत आवश्यकता आहे। अवर्ग तीर्थक्षेत्राचा पर्यटन क्षेत्राचा दर्जा देऊन भक्तनिवास, सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आज भोजलिंगाचं दर्शन घेऊन सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केली आहे। भोजलिंगाचं चांगभलं। नमस्कार, मी नारायण तातोबा काळे, मान तालुका सातारा जिल्हा। आम्ही आता भोजलिंगाच्या डोंगरावरती आहोत। भोजलिंग हे मूळ निवासी सिंधू संस्कृतीपासून चालत आलेलं शंकर अवतारातील एक महान जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि कर्नाटक, आंध्र या भागातून भक्तगण येत असतात आणि हे फार मोठं जागृत देवस्थान आहे। ह्या देवस्थानाचं नाव भोजलिंग अशावरून पडलेलं आहे की या ठिकाणी सर्व 33 कोटी देव आणि अनेक जनता या ठिकाणी आलेली असताना सर्व लोक भक्तिमग्न झालेले होते आणि या ठिकाणी या नाथपंथीय या भैरवनाथाला एक प्रकारे त्यांनी आवाहन केलं की हे देवा, आम्ही भुकेलेलो आहोत आणि एवढ्या लोकांना तू आमच्या इच्छेप्रमाणे जे काही भोजन देशील पंचपक्वान्नाचं तर आम्ही संतुष्ट होऊ। आणि असं केल्यानंतर या काळभैरवानी या अनेक कोटी लोकांना आणि या देवदेवतांना त्यांच्या इच्छेचं आणि पंचपक्वान्नाचं जेवण दिलं आणि त्यानंतर या भैरवनाथाचं, या काळभैरवाचं नाव भोजलिंग असं ठेवण्यात आलं आणि या भोजलिंगाच्या डोंगरावरती भोजलिंग, त्याचबरोबर
भोजलिंगाचा पुत्र, पत्नी, बहीण आणि त्याचबरोबर म्हसोबा ही मंदिरं आहेत. या ठिकाणी बहुजनातील सर्व लोक म्हणजे OBC, SC, STs या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येतात, श्रद्धेनं येतात आणि ह्या लोकांचं म्हणणं आहे की हे देवस्थान फार जागृत आहे आणि हे लोकांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारं हे अशा प्रकारचं हे एक देऊळ आहे. अशी एक या ठिकाणची आख्यायिका आहे की वळई जांभुळणी या ठिकाणी असणारे जे काळेल आहेत, काळेल या कुळीतील एक आमचा पूर्वज रुई बाबा म्हणून हे एक आमचे पूर्वज होते आणि हे पूर्वज फार पूर्वीपासून या देवाची पूजा करत असत. अशी एक आख्यायिका होती की ती सकाळी पहाटे उठून भोजलिंगाच्या डोंगरावरती येत, त्याच्यानंतर खरसोंडीचा सिद्धनाथ आहे, खरसोंडीच्या सिद्धनाथाला जात असत, तिथं पाणी घालत असत आणि त्यानंतर म्हसवड यातील सिद्धनाथ आहे, त्या सिद्धनाथाला सुद्धा ते पाणी घालत आणि त्यानंतर ते 10 वाजेपर्यंत सकाळी ते आपल्या घरी येत असत. जेवण करून ते त्यांचं जे काय दैनंदिन जे काम असेल ते करत असत आणि या त्यांच्या अत्यंतिक या मनोभावी केलेल्या पूजेमुळं देव भोजलिंग प्रसन्न झाले आणि म्हटले की देवा, माझ्या भक्ता हे रुई बाबा, तुला काय मी वरदान देऊ. रुई बाबांनी सांगितलं, हे देवा, मला तू काहीही देऊ नकोस, फक्त मला माझ्या हातून तुझी सेवा घडावी अशी माझी फार इच्छा आहे. तर तू असं कर की देवा, मला तुझ्या उजव्या बाजूला मला स्थान दे. असं म्हटल्यानंतर देवाने प्रसन्न होऊन रुई बाबाला आपल्या स्वतःच्या उजव्या बाजूला स्थान दिलेलं आहे. या भव्य दिव्य या भोजलिंगाच्या मंदिरामध्ये 2 मूर्ती आहेत. त्यामध्ये एक भोजलिंगाची मूर्ती आहे आणि एक मूर्ती ही रुई बाबा काळेल या पुजाऱ्याची आहे आणि त्या पुजाऱ्याचे आम्ही वंशज आहोत. वंश परंपरेनं वळई आणि जांभुळी या ठिकाणचे जे काळेल आहेत, या काळेल लोकांच्याकडे या देवाची पूजेचा मान आहे आणि या ठिकाणी अनेक लोक येतात. या ठिकाणी लोक इथं असलेल्या म्हसोबाला कोणी बकऱ्याचा नैवेद्य देतो, नारळाचा नैवेद्य देतो. पण या ठिकाणची खासियत अशी आहे की भोजलिंग हा लिंगायत आणि शाकाहारी अशा प्रकारचा हा एक देव आहे. या ठिकाणी मांसाहार केल्यानंतर देवाच्या देवळामध्ये जाणं हा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आलेले जे भक्त असतात ते मांसाहार केल्यानंतर या ठिकाणी देवळामध्ये कोणीही जात नाही आणि सत्याचा शोध घेण्यासाठी, इमानदारीचा शोध घेण्यासाठी बरेचसे लोक या ठिकाणी येतात आणि देवाच्या पायरीवरती हात ठेवतात आणि ते त्या ठिकाणी ते सत्य बोलतात आणि त्यांची अशी धारणा आहे की जर आपण असत्य बोललो तर या ठिकाणी आपल्याला फार मोठं एक पातक होईल आणि आपल्याला शिक्षा होईल. हे अशा प्रकारचं आहे आणि हे जे देवस्थान आहे हे प्रचंड या ठिकाणी असणारे जे काही 5-10 तालुके आहेत आणि मान देशाचं हे एक फार मोठं श्रद्धेचं स्थान आहे. हे एक मोठं वैभवाचं स्थान आहे आणि मान देशामध्ये जशी मानगंगा नदीची ओळख आहे त्याच प्रकारे या मान देशामध्ये हे या ठिकाणी मान, खटाव, वडूज, आटपाडी, खानापूर, सांगोला, माळशिरस आणि त्याचबरोबर मंगळवेढा, इकडे फलटण, मानदेश या ठिकाणी सर्व या ठिकाणी भक्तगण येतात आणि बहुजनांचं हे एक फार मोठं आदराचं स्थान आहे आणि या ठिकाणी एक प्रकारचं एक कम्युनिटी गॅदरिंग होत असतं. लोक इथे या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी दसऱ्याच्या वेळी फार मोठी यात्रा भरत असते. या ठिकाणी सासणं म्हणजे त्रिशूळ असतो आणि हे त्रिशूळ भोजलिंग, परत खरसुंडीचा सिद्धनाथ, म्हसवडचा सिद्धनाथ या अशा प्रकारे सासणं अशी खेळत असे आठवड्याभराचा एक ठिकाणी उत्सव असतो आणि तो उत्सव रिंगावनाची यात्रा म्हणून सिद्धनाथ आणि जोगेश्वरी याचा एक उत्सव म्हणून या ठिकाणी फार मोठा आहे, प्रसिद्ध आहे आणि हे एक फार मोठं या मान देशाचं वैभव आहे. या ठिकाणी आम्ही सर्वांना आपले या ठिकाणी देवाची ओळख करून देतो. याच्या अगोदर हे मंदिर 1-2 वर्षापूर्वी लोक वर्गणीतून झालेलं आहे. आम्ही लहान असताना या ठिकाणी आम्ही पूजेसाठी येत असू आणि डोंगराच्या खालून अगदी आम्हाला पाणी आणावं लागत असे, सरपण आणावं लागत असे. माझे वडील या ठिकाणी एखादा आम्हाला साल आल्यानंतर
वर्षभर या ठिकाणी राहत असत आणि सकाळी 3 वाजता पहाटेचं 3 वाजता उठून स्वतः आंघोळी करून देवाचं पाणी तापून त्यांना ते देवाला आंघोळी घालत असत, देवाचा नैवेद्य तयार करत असत आणि देवाची पूजा अर्चा करून मग त्यांचा तो एक प्रकारचा दिवसाचा देवपूजेचा कार्यक्रम संपत असे. या ठिकाणी दिवसातून 4-5 वेळा देवाची आरती, शेजारती आणि दुपारती होत असते. या ठिकाणी लोक येतात आणि गजनृत्य करतात आणि लोकांचं फार मोठ्या प्रमाणे या ठिकाणी श्रद्धास्थान निर्माण झालेलं आहे आणि लोक या ठिकाणी अत्यंतिक मनोभावे आणि श्रद्धेनं या ठिकाणी लोक जमत असतात. एक प्रकारचं कम्युनिटी गॅदरिंग इथं होत असतं आणि समाजामध्ये लोकांनी समभावानं आणि समानतेनं, बंधुभावानं, समरसतेनं या ठिकाणी कसं राहावं हे या ठिकाणी लोक आल्यानंतर आपले सर्व जात-पात, धर्म विसरून हे सर्व एकच आहेत अशा प्रकारे हे लोक राहत असतात आणि एक कम्युनिटी लाईफ हे कशा प्रकारचे असतं या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं. नमस्कार. हे आहेत काळेल सर. येस सर. अण्णा, तुम्ही या अशा ह्या दुर्गम भागामधले या भोजलिंगाचे पुजारी म्हणून तुमच्याकडे मान आहे आणि अशा ह्या दुर्गम भागातून तुम्ही मला वाटतं डॉक्टर आहात, प्राध्यापक आहात. हे शिक्षण आपण कसं काय घेतलं हो? अण्णा, या ठिकाणी असं आहे, माझे वडील, आई वडील अशिक्षित होते आणि तरीसुद्धा माझ्या वडिलांना असं वाटायचं की माझा मुलगा शिकला पाहिजे. त्यांना ही प्रेरणा अशा गोष्टीतून मिळाली की माझ्या वडिलांचे बंधू बापूराव काळेल हे अगदी जनावरांची पेंड खाऊन कर्मेवर भाऊराव पाटलांनी या ठिकाणी जे बोर्डिंग काढलं होतं पुळकोटीमध्ये, देवापूरमध्ये, त्या ठिकाणी माझे चुलते बापूराव भिवाजी काळेल हे त्या ठिकाणी अगदी जनावरांची पेंड खाऊन ते शिकले आणि ते शिक्षक झाले. त्यानंतर माझ्या वडिलांना वाटलं की माझा भाऊ शिकला, त्याची मुलं शिकतायत, मग माझाही मुलगा शिकला पाहिजे आणि त्यांनी मला शिकवलं. कर्मवीर भांडा त्यांचं जर देवापूरचं जर बोर्डिंग आलं नसतं, कर्मवीर अण्णांचं सातारा कॉलेजचं, सातारचं शिवाजी कॉलेज नसतं आणि त्या ठिकाणी कमवाशिका ही योजना जर नसती तर मी शिकलो नसतो आणि मग मी कुठंतरी दुसऱ्याच्या ठिकाणी कुठेतरी चाकरी केली असती, मोलमजुरी केली असती किंवा कराडच्या तिकडे जाऊन मी कुणाचा तरी ऊस तोडणी कामगार म्हणून तिथं मला काम करावं लागलं असतं. परंतु मी शिकलो, प्रबुद्ध झालो. मी या ठिकाणी MA PhD झालो, सेट पास झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या पहिलंच कॉलेज स्थापन केलं मुंबई या ठिकाणी. त्या ठिकाणी मी इंग्रजीचा प्राध्यापक होतो आणि 30 वर्ष इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून मी अध्यापन केलेलं आहे आणि मी तिथून निवृत्त होऊन फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये आणि लिंगे अण्णा, प्राध्यापक श्रावण देवरे यांच्या बरोबरीनं मी या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून फुल टाईम मी काम करत आहे. सर, हे मंदिर जे आहे, मंदिर आता बांधकाम जीर्णोद्धार चालू आहे. या जीर्णोद्धाराला कुणी कुणी मदत केलेली म्हटलं तुम्ही? या ठिकाणी जे येणारे जे भक्तगण आहेत, या भक्तगणांनी 500 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, कोणी ज्याच्या त्याच्या इच्छेनं त्या लोकांची जी असणारी देवावरची श्रद्धा आणि त्यांना जे देवाचा आलेला अनुभव यातून त्या लोकांनी ही वर्गणी केलेली आहे आणि या वर्गणीतून मदत केलेली आणि या मदतीतून हे जवळजवळ 2.5-3 कोटीचं हे मंदिर उभं राहिलेलं आहे. याच्यापूर्वी इथं या ठिकाणी भोजलिंगाचं लो टेम्पल, हेमाडपंथी लो टेम्पल होतं आणि या ठिकाणी आम्ही यायचो, राहायचो, देवाची पूजा करायचो, भक्तगण यायचे. परंतु लोकांच्या या श्रद्धेचं मोठं स्थान असल्यामुळं त्यांच्या त्या लोकसहभागातून हे मंदिर तयार झालेलं आहे. हे जे भोजलिंग असं डोंगराचं नाव आहे, तर आता ही डोंगर कुणाच्या ताब्यात आहे किंवा कुणाच्या मालकीचं आहे किंवा मंदिराच्या मालकीचं कसं आहे? हा डोंगर ग्रामपंचायत जांभुळणी याच्या हद्दीमध्ये आहे. परंतु वंश परंपरेनं अगदी मध्ययुगीन काळापासून, त्याच्याही अगोदर काळापासून, सिंधू संस्कृतीच्या पासून जे काय बहुजनांचे जे काही देव होते आणि प्रामुख्यानं शंकर म्हणा, महादेव, महादेवाच्या या जातकुळीपासून आलेलं हे मंदिर आहे आणि तेव्हापासूनचं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी ते लोकवर्गातून चालू राहिलेलं आहे. लोकांची श्रद्धा आहे, लोकांच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करणारं हे दैवत आहे. असे त्यांची मनोकामना झालेली असल्यामुळं लोक इथं येतात
लोकवर्गणीतून या ठिकाणी मोठं काम होत असतं आणि या ठिकाणी सर्वच लोक येतात आणि मोठ्या समतेनं, समभावानं आणि बंधुभावानं या ठिकाणी सर्व लोकांचं वर्तन होत असतं. आता इथं आम्ही पाहिलं की हे भोजलिंगाचं जे मंदिर आहे, हे मंदिर अनेक समाजाचं कुळदैवत आहे. म्हणून या ठिकाणी जे नवरदेव आहेत किंवा नवीन लग्न झालेले हे सुद्धा इथं येतात, दिवसभर येतात जातात. असे हे यात्रासुद्धा इथं फार मोठी भरते. इथं दर मंगळवारी, शुक्रवारी, रविवारी असं यात्रेचं स्वरूप जवळजवळ 10,000-5,000 हजार लोक येतात. याच्यासाठी आत्ता काय काय सोयी उपलब्ध आहेत इथं? यासाठी सोयी आम्ही लहान असताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोय नव्हती. ज्यावेळी आम्हाला साल येत असे त्यावेळी आम्ही डोंगराच्या खालून पाण्याच्या घागरी भरून घेऊन यायचो, डोंगराच्या खालून जळण घेऊन यायचो. परंतु त्यानंतर या दोन्ही गावचे जे काही ग्रामस्थ आहेत, या ग्रामस्थांनी, या पुजाऱ्यांनी एकत्र येऊन मीटिंग घेऊन पहिल्यांदा रस्ता थोडाफार केला, त्याच्यानंतर पाण्याची सोय केली आणि वीज आम्ही या ठिकाणी आणली. पाण्याची सोय, वीज विजेची सोय हे झाल्यानंतर आणि रस्त्याची सोय झाल्यानंतर या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊ लागले. या ठिकाणी ज्या काही सोयीसुविधा झाल्या त्या आम्ही लोकांच्या सहभागातून, या दोन गावाच्या सहभागातून आणि येणारे जे काही भक्त आहेत, हे जे काही लोक ह्याचं एक कुलदैवत आहे, त्या भक्तांच्या या देणगीतून हे मंदिर आणि या सुविधा आम्ही उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. पूर्वी मी 50 वर्षापासून पाहत होतो. गेल्या 7-8 वर्षापर्यंत इथं पाऊलवाट येण्या जाण्याला होती. तिथं येण्या जाण्याला फारच अडचण, म्हणजे पाऊलवाटेनं सुद्धा येणं अवघड होतं. तर आता हे इथं थोडासा घाट तयार झालेला आहे किंवा घाटाचा रस्ता तयार झालेला आहे दोन्ही बाजूला. हा रस्ता कुणी करून दिला बरं? हा रस्ता लोकवर्गणीतून झालेला आहे. या काही वेळेला असा प्रसंग आला की या दोन गावाचे जे आम्ही ग्रामस्थ आहोत, जे पुजारी आहोत, तसं त्या प्रत्येकाने आपापल्या बुडावरती आम्ही वर्गणी गोळा केली, काम सुरुवात केली आणि त्यानंतर हे जे भक्तगण आहेत, हे भक्तगण या ठिकाणी ज्या सोयी सुविधा होऊ लागलेल्या आहेत, कामं होऊ लागलेले आहेत, असं दिसल्यानंतर हे लोक आपोआप देणगी देऊ लागले आणि या देणगीतून ह्या सोयी सुविधा, हा घाट आणि हे रस्ते आम्ही निर्माण केलेले आहेत. मी असं ऐकतो इथं की एका माणसाने जे ट्रॅक्टर दिलेला होता किंवा JCB दिलेला होता आणि त्या JCBच्या माध्यमातून एक पश्चिमेकडला रस्ता त्यांनी तयार केला होता असं ऐकलं होतं. आणि त्याच्यानंतर कुठले आमदार खासदारांनी याला काय निधी वगैरे दिला का? या ठिकाणी निधी वगैरे कुणी काय कुणीही निधी दिलेला नाही आहे. आमदार खासदार कोणी निधी दिलेला नाही आहे. केवळ लोकवर्गणी आणि जे काही भक्त आहेत या भक्तांची देणगी आणि आमच्या ग्रामस्थांची, आमच्या पुजाऱ्यांची लोकवर्गणी याच्यातून ही झालेलं आहे. कोणत्याही आमदारानं, कोणत्याही खासदारानं या ठिकाणी देणगी दिलेली नाही. फक्त मतं मिळवण्यासाठी या ठिकाणी येतात, देवाच्या तिथं फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, व्हायरल करतात आणि काहीतरी करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी कोणत्याही पक्षानं, कोणत्याही आमदार खासदारांनी, कोणत्याही नेत्यानं कोणतीही मदत केलेली नाही. मी एकदा जयकुमार गोरे साहेबांना भेटलो होतो, आमदार जयकुमार गोरे. तर त्यांनी म्हणले बरंच काम आम्ही केलेलं आहे आणि बरंच काम आम्ही करत आहोत असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथं काहीच काम झालं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? झालं दिलेलं नाही. 5 पैसे दिले निधी झाले नाही तर होणार आहे का? दिलं नाही, काय सुद्धा दिलं नाही. निधी जर आले नाही तर होणार कशात? हा हे रस्ता समजा होते, कामं होते, समजा लोक वर्गणीत नाही. आणि खासदारांनी काय केलं? खासदारांनी कोणीही काय केलेलं नाही. खासदारांनी सुद्धा नाही, कोणीच काय केलं नाही. तुम्ही इकडे या. कोणीच काय केलं नाही. खासदारांनी केलं नाही, कोणी आमदारांनी काय केलं नाही. आता तुम्ही मध्ये बोल नका. जर तुम्हाला आमदारांनी, खासदारांनी वगैरे काय दिलं नाही असं तुमचं म्हणणं आहे, परंतु आमदार खासदाराला तुमचं शिष्टमंडळ वगैरे कधी भेटीला गेलं का? काय झालं का? असं काय कधी झालं का? नाही, शिष्टमंडळ केले असले तरी ते फक्त आश्वासन द्यायचे, परंतु ठोस असा काय कृती कधीच केलेली नाही. बर मोकळं आश्वासन. बरं आता भविष्यामध्ये आपल्या काय योजना आहेत, तिथं काय काय करायची योजना आहे का तुम्हाला? या भविष्यामध्ये
वळईकडून येणारा एक आणि जांभुळणीकडून येणारा जो काही रस्ता आहे हा. ते दोन रस्ते आहेत. त्या 2 रस्त्याचं डांबरीकरण व्हावं ही अशी आमची इच्छा आहे. अपेक्षा आहे. अशी आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे. आणि तशा प्रकारचं आम्ही जे काही सुधारत नाही. आम्ही या देशामध्ये या भागातील जे आमदार खासदार असतील त्यांना आम्ही शिष्टमंडळ भेटणार आहोत. आणि त्यांनी जर दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तरी सुद्धा आम्ही आमच्या लोकवर्गणीतून आणि जे येणारे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या देणगीतून हा काम आम्ही नक्की पूर्ण करू. आणि या ठिकाणी येणारे जे काही भक्तगण आहेत त्यांच्या राहण्याची सोय, त्यांच्या सर्व सोयी सुखसोयी त्यांना निर्माण करून देणं आणि याच्यावर त्या डोंगरावरती झाडं लावणं, वृक्षारोपण करणं आणि असं अनेक चांगले निसर्गाचं नंदनवन होईल अशा प्रकारचे आम्ही उपक्रम हाती घेणार आहोत. या डोंगर माथ्यावरची जो सपाट प्रदेश आहे ते हे साधारण किती जमीन असेल ह्या डोंगराच्या आसपास हे? तरी 2-2.5 एकर जमीन असेल या ठिकाणी. 3.5 एकर जमीन आहे त्याच्यामध्ये. तर आता हे 350 एकर जमीनचं डेव्हलपमेंट करायचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे. कसं काय केलेलं आता? काय काय काम आहे? तसं आम्ही काम एवढं काही हाती घेतलेलं नाही हा. आहे. त्यातला बराचसा भाग हा. सरकारनं फॉरेस्ट म्हणून ताबीज केलेला आहे. हा. तिथं त्यांनी झाडे वगैरे लावलेली हा. आहे आणि तो भाग त्यांनी कंपाऊंड घातलेला आहे. हा. उर्वरित जो भाग आहे हा. त्याचा आम्ही हळूहळू आमच्या या लोकसहभागातून आणि येणारे जे भक्तगण आहेत त्या भक्तगणांच्या देणगीतून आम्ही त्याचं डेव्हलपमेंट हळूहळू चालू आहे. आता हे भोजलिंगाचे डोंगर आणि भोजलिंगाला मानणारा जो समाज आहे तो हा दुष्काळी पट्ट्यातील जवळजवळ 13 तालुक्यातील जास्त प्रमाणातला हा समाज आहे. आणि हे 13च्या 13 तालुके हे दुष्काळी तालुके आहेत. आणि या दुष्काळी तालुक्यातली सर्व जनता ही पूर्ण भारतामध्ये विखुरलेली आहे. तर या विखुरलेल्या समाजाने ज्या ज्या वेळेला इथं वर्षातून एकदा तो समाज येतो त्या समाजाने मोठ्या प्रमाणात देणगी वर्गणी दिलेली आहे असं मी ऐकलं आहे. बरोबर. तर त्यांच्या देणगी वर्गणीतूनच हे सगळं उभा झालेलं आहे. लोकवर्गणीमधून उभा राहिलेला आहे. आणि या राज्यकर्ते शासनकर्ते यांनी आपल्याला काही मदत केलेली नाही. तर ह्याच्याबद्दल आपण या शासनाला पुढं काही जाऊन योजना सादर करणार आहात का? त्याला काय परत काय कळवणार आहेत? काय करणार आहात तुम्ही आता? काही योजना तुमची काय 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 योजना आहे ती सांगा तुम्ही एकदा, अजून एकदा परत एकदा मला. आता या ठिकाणी आम्ही दोन्ही बाजून असणारे रस्ते आणि अजून 1-2 पाण्याची टाकी आणि पाण्याची सोय अजून वाढवण्याची आमची इच्छा आहे. कारण आहे जे पाणी आहे ते सर्वच भक्त येणारे भक्तगण आहे त्यांची सोय होत नाही आहे. त्याच्यासाठी पाणी आणि त्याचबरोबर रस्ते, वीज याच्या संदर्भामध्ये आम्ही करणार आहोत. आणि लोकांच्या राहण्याच्या सोयीसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी इमारती बांधण्याची आमची एक योजना आहे. लोकांच्या सोयीसाठी तुम्हाला भक्तनिवास बांधायचं आहे. यात्रेसाठी काही गाळे काढायचे आहेत, काही लोकांचं सरपण असेल, भांडी असेल, या सगळ्या पाणी असेल किंवा त्याच्या जेवणासाठी लागणारं सर्व साहित्य असेल, या सगळ्या सुविधा आपण इथं पुरवणार आहोत. म्हणजे काही कमी जास्त प्रमाणात त्यांचे शुल्क घेऊन किंवा कुठल्याही परिस्थितीत त्यांना मदत असेल नसेल तरीसुद्धा त्या सगळ्या सुविधा आपण पुरवणार आहात. हे आहेत आपले डॉक्टर प्राध्यापक काळेल सर आणि या भोजलिंग मंदिराचे हे पुजारी परंपरेनं आहेत. तर हे यांनी जी माहिती सांगितली या माहितीनुसार हे एक जागृत देवस्थान भोजलिंग, हे भोजलिंग आमचंही या ठिकाणी कुलदैवत आहे. मी शंकरराव लिंगे, शिवक्रांती TV न्यूज संपादक. आपल्या जे गाराणे आहेत ते सर्व गाराणे शासनापर्यंत पोहोचवणे, लोकांपर्यंत पोहोचवणे हे आज मी या ठिकाणी सर्व लोकांतर्फे करण्याचं काम करणार आहे. धन्यवाद काळेलकर, धन्यवाद आपल्या भोजलिंगाच्या या मंदिरासाठी सढळ हाताने ज्या ज्या भक्तांनी मदत केली त्यांचंही धन्यवाद, जे करणार आहेत त्यांचंही धन्यवाद. सगळ्यांनी एकदा जोरात म्हणायचं आहे भोजलिंगाचं, भोजलिंगाचं. धन्यवाद. या पुढं
त्या डोंगराच्या खालनं असं बरं आपण असं घेऊन इथंपर्यंत हे मंदिराचं असं घे कळसासकट बंद करू नका अजिबात. सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. देणगी देणारे सद्भक्ता हनुमंत चोपडे राहणार रोजावडे, हनुमंत चोपडे गाव रोजावडे या भाविक भक्ताकडं जो भोजोबाच्या बांधकामासाठी वा खर्चासाठी 101 रुपये देणगी आलेले. धन्यवाद. सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्व भाविकांत कल्पेश आणि नम्रची विनंती, छोटी मोठी मदत करा. हॅलो, पोजरीने डोंगरावरच्या भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्व भाविकांत कळकळीची आणि नम्रची विनंती, जो भोजोबाच्या बांधकामासाठी वा खर्चासाठी विसरू नका, छोटी मोठी मदत करा. भोजोबाच्या बांधकामासाठी मदत केल्यास जो भोजोबा तिच्या केलेल्या कामात, धंद्यात, नोकरी व्यवसायात, शेतामळ्यात, विश्रांतराबात जो भोजोबा तुम्हाला नक्की मदत करेल बघा. कारण का तुझं स्वतःच काम चालू आहे बघा. देणगी द्यायची नाही कोणाला, आपण दिलेला पैसा जाणार आहे भोजोबाच्या बांधकामाला. हॅलो, देणगी द्यायची नाही कोणाला, आपण देणगी दिल्याने जाणार आहे भोजोबाच्या बांधकामाला गेलो या. सर्व भाविक जनात कळकळीची आणि नम्रची विनंती, छोटी मोठी मदत करा. सुंदरपणे भोजोबाचा आवार आणि दरबार आपल्या चावडीच्या सरकारातून आणि कोटी रुपयाचा जो भोजोबाचा लय काम चालू बघा. देणगी गेले पूर्ण मंडळी, देणगी द्यायची नाही कुणाला, आपण देणगी दिल्याने जाणारा जो भोजोबाच्या बांधकामाला नोंद घ्या. कित्येक तरी काळानंतर आणि कित्येक तरी बियानंतर काळ बदलला आणि भावी पिढीला मंडळी योग चांगला आला बरं का. आपल्या सर्वांच्या सहकारातून आणि लोकवर्गणीतून ही खरी मोठी भोजोबाची कामं जलद गतीने होत होती बरं का.